एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि सर्वजण दिवाळीच्या तयारीमध्ये व्यस्त असाल. सो सगळ्यात अगोदर सुरुवात जी आहे ना, साफसफाई मी करते. कारण ऑब्वियसली स्वच्छ घरातच जे आहे लक्ष्मीचं आगमन होतं असं म्हणतात आणि प्रत्येक सणाची सुरुवात जी आहे ना आपली साफसफाईनेच होते. सो मी माझे बेड जो आहे तो साफ केलेला आहे. त्यानंतर जे काही पेंटिंग्स वगैरे आहेत ना त्याचा सगळा कानाकोपरा मी स्वच्छ करून घेतला आहे. व्हॅक्यूम क्लिनरने घेतला आहे जेणेकरून धूळ काही उडत नाही आजूबाजूला आणि पटकन पण होतो. बाय द वे मी हा जो आरसा आहे ना तो मी माझ्या सासरहून आणलेला आहे, सासरच्या घरातून. तिथे स्टोअर रूममध्ये हा आरसा पडलेला होता असंच, आणि जेव्हा मी पाहिलं तर मी म्हटलं चला याची कुठेतरी सुरुवात करूया. आणि जेव्हा मी ते आणलं होतं ना त्यावेळेस मी विचार नव्हता केला की मी बेडरूममध्ये लावेल म्हणून. तर त्यानंतर मग जेव्हा आणल्यानंतर म्हटलं चला बेडरूममध्ये लावूया, कारण माझ्या बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबलचं सेटअप नाही आहे. सो त्यामुळे बेडरूमला लागूनच मला बाल्कनी आहे. तर इथे या कोपऱ्याला बाल्कनी आहे त्या साईडला, आणि इकडून चांगली नॅचरल लाईट आहे ना ती येते, आणि इथे प्लॅन्ट्स चांगले ग्रो करतात आणि मला प्लॅन्ट्स पर्सनली खूप जास्त आवडतात. सो माझ्याकडे एक शू रॅक होतं, त्याचं मी प्लॅन्ट स्टँडमध्ये कन्वर्ट केले आणि त्याच्यावरती काही प्लॅन्ट्स ठेवलेत. आणि हे सगळे इंडोर प्लॅन्ट्स आहेत जे घरासाठी शुभसुद्धा मानले जातात आणि त्याचबरोबर हवेमध्ये जे काही विषारी घटक आहेत ते ॲब्झॉर्ब करतात आणि 24 तास आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. सो त्यासाठी हे सगळे प्लॅन्ट्स मी बेडरूममध्ये ठेवलेले आहेत. आणि ग्रीनरी आहे ना आपल्या मनावर खूप सकारात्मक परिणाम करते आणि झाडांकडे बघितल्यानंतर तणाव कमी होतो, डोकं शांत राहतं. त्याचबरोबर एक प्रसन्न वातावरण जे आहे ना ते तयार होतं. सोबतच अजून एक होतं ते म्हणजे सजावटीमध्ये खूप छान भर घालतात प्लॅन्ट्स. सो हा कोपरा तुम्ही बघू शकता, इतका छान इन्हॅन्स झालेला आहे. त्याच्यावरतीच माझ्याकडे एक ज्यूटचा ना झुला होता. सो मी तो इथे प्लेस करते आणि त्याच्यावरती अगेन माझ्याकडे एक पीस लिलीचं वॉटर मी प्रोपोगेशन केलं होतं या बॉटलमध्ये, तर ते ठेवलेलं आहे. सो बेडच्या या साईडला अगोदर माझ्याकडे कॉर्नर टेबल जो होता ना तो होता बेड साईड टेबल, आणि आता इथे मी हा एक स्टँड ठेवलेला आहे. खूप पूर्वी मी ॲमेझॉनवरून परचेस केला होता आणि त्याच्यावरती जे आहे ना नाईट लॅम्प ठेवलेला आहे. कारण ऑब्वियसली दिवाळी म्हणल्यानंतर प्रकाशाचा दिव्यांचा सण असो. सो मी खूप असे मोस्ट ऑफ द एक वॉर्मअप लाईट्स ॲड करते. त्याचबरोबर खूप सारे मी लाईट्ससुद्धा ॲड केलेल्या आहेत, स्ट्रिंग लाईट्स आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे काही ज्या जुन्या पुराण्या नाही म्हणता येणार, पण याच मागच्या दिवाळीच्या लाईटिंग होती तीसुद्धा मी इथे यूज करते आणि एक वॉर्मअप असा एक ॲस्थेटिक लुक द्यायचा प्रयत्न करते माझ्या जो आहे ना बेडरूमसाठी. सो या टेबलला मी जो मिररच्या खाली प्लेस केले आणि याच्यामध्ये मी माझे काही ज्वेलरी, क्लचर, इयरिंग्ज आणि जे काही माझे स्किन केअर वगैरे आहे ना ते प्लेस करते. सगळ्यात अगोदर मी या टेबलवरती माझ्याकडे एक टेबल मॅट होता डायनिंग टेबलवरती, तोच मी इथे यूज करते. आणि त्याच्यावरती हा वुडनचा ट्रे ठेवून याच्यावरती मी सगळं स्किन केअरचे जे काही माझे प्रोडक्ट्स आहेत ते ठेवते आणि त्याचबरोबर काही परफ्यूमच्या बॉटल ठेवते, कारण एक छान लुक येतो त्याच्याने. आणि परफ्यूमच्या बॉटलची डिझाईन थोडीशी युनिक आहे ह्या दोन, त्यामुळे मी इथे प्लेस करते. सो मी जेव्हा दिवाळी डेकोरच्या आयडियाज पाहत होते याच्यावरती पिंटरेस्टवरती, तेव्हा मला ही आयडिया सापडली की बेडच्यावरती ना एक शेल्फची खूप सारं ट्रेंडिंगमध्ये आहे तो शेल्फ. त्यामुळे मी लोकल मार्केटमधून हा जो शेल्फ आहे ना तो परचेस केला होता. मला हा साधारण 300मध्ये भेटला होता आणि मी तो वरती माउंट करून घेतला. आणि याच्यावरती मी काही सिरॅमिकचे होम डेकोर आहे ना ते ठेवणार आहे. त्याचबरोबर काही फेक प्लॅन्ट्स, रिअल प्लॅन्ट्स आणि सोबतच एखादी फ्रेम, अशा प्रकारे एक छान असा लुक तयार करणे. आणि याच्यासोबतच याच्यावरती मी काही लायटिंगसुद्धा हे ठेवलेले आहेत, माउंट केलेले आहेत. त्यामुळे एक छान एस्थेटिक असा बेडच्यावरती लुक तयार होतो आहे.
बेडवरती काही मी कुशन्स ठेवलेले आहेत. हे सुद्धा मी Amazonवरून मागवलेत. याचे कलरसुद्धा एस्थेटिक आणि एक सोफिस्टिकेटेड आपल्या डोळ्यांना एक छान कूल असं वाटेल असंच मी सगळे कलर्स ठेवले. खूप जास्त भडक असे कलर मी यावेळेस नाही चूज केलं, कारण बेडरूम असा असतो त्याच्यामध्ये खूप जास्त भडक आपण नाही ठेवू शकत. ते झोपत असतं आणि झोपताना आपल्याला असं एक वॉर्म एक अशी फिलिंग यायला हवी. सो यामुळेच मी बेडरूमचं जी काही डेकोर केलेलं आहे त्याचे कलर अगदी असे फेंट वगैरे ठेवलेले आहेत. आणि हा होता माझा फायनल लुक. दिवाळी सणासाठी खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला अगदी मजेत जाऊ हीच माझी स्वामींकडे प्रार्थना. तर कसं वाटलं तुम्हाला माझं दिवाळी डेकोरेशन? काही सजावट आयडिया तुम्हाला आवडल्या का? आणि आवडल्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही यावर्षी कसं बसवताय ते देखील शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ